सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळगडावरील पन्हाळा पंचायत समिती ही केवळ एक प्रशासकीय इमारत नसून ती सर्वसामान्य जनतेचं कार्यालय आहे। निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करावा असा सल्ला आमदार चंद्रदीप नरके यांनी दिला। सभापती कार्यालयीन प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते। काटेभोगावचे सुपुत्र आणि पन्हाळा पंचायत समितीचे सभापती रवींद्र पाटील तसंच उपसभापती भारती पाटील यांनी आज कार्यालयात प्रवेश करत पदभार स्वीकारला। आमदार चंद्रदीप नरके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांच्या उपस्थितीत कार्यालयीन प्रवेश झाला। सभापती उपसभापतींनी सदस्यांना विश्वासात घेऊन एकदिलानं काम करावं, जनतेची कामं हीच आपली प्राथमिकता आहे, तर आमदार चंद्रदीप नरके यांनी विकास कामांचा आढावा घेतला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पन्हाळा तालुक्यात साठी निधीचा ओघ सुरू असून पंचायत समितीच्या माध्यमातून गावोगावी विकास कामं करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार नरके यांनी दिली। शिवस्मारकासाठी 10 कोटींचा निधी मंजूर झाला असून त्याचा सुधारित आराखडा 38 कोटींपर्यंत पोहोचलाय। 31 मार्च पूर्वी जिल्हा नियोजनकडून जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आमदार नरके यांनी नमूद केलंय। यावेळी गटविकास अधिकारी सोनाली माडकर, गोकुळचे संचालक अजित नरके, जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील, अनिश पाटील, दिलीप पाटील, नूतन पंचायत समिती सदस्य, विविध गावांमधील सरपंच, कार्यकर्ते, कर्मचारी उपस्थित होते।